तुम्ही तर जिजाऊसारख्या अशा भूमिकेतनं, सरांनी लिहिलेल्या भूमिकेतनं तुम्ही घराघरात काय सगळ्यांच्या मनात आहात. आज त्यांचा जीवनगौरव सोहळा होतोय. काय सांगाल तुम्ही याबद्दल? माझं आणि सरांचं नातं खरं तर फक्त राजा शिवछत्रपतीमधली जिजाऊ आणि एक लेखक असं नाही आहे. कारण मी एका लेखकाच्या घरातली मुलगी आहे. एका आई-वडील माझे दोन्ही प्राध्यापक होते. त्यामुळे त्यांना सर्वार्थाने समजून घेण्याची संधी मला मिळाली. ती राजा शिवछत्रपतीच्यामुळे मिळाली असं आपण म्हणूया. आणि त्यांचं साहित्य वैभव, त्यांचं भाषा वैभव, त्यांचं भाषेवरचं प्रभुत्व या सगळ्याची ओळख मला त्या मालिकेच्या मुळे झाली असं म्हणूया. त्यांचा सहवास लाभला तेव्हा आणि मी त्यांच्या कुटुंबातलीच एक झाले. अनेक प्रकारच्या भावना आत्ता माझ्या मनामध्ये आहेत. ऊर्जा आणि अभिजितने इतका सुंदर कार्यक्रम केला. आपल्या घरातला लेखक जेव्हा किंवा मोठा माणूस, मी फक्त लेखक नाही, अनेक अर्थाने ती अतिशय मोठी व्यक्ती होती. समाजाप्रती त्यांनी खूप काही केलेलं आहे, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये केलेलं आहे आणि साहित्याच्या क्षेत्रातलंही त्यांची मुसाफिरी कवी, नाटककार, संवाद लेखक, पटकथा लेखक, कादंबरीकार अशी प्रचंड मोठी आहे, वैविध्यपूर्ण आहे. त्यामुळे अशा माणसाला सेलिब्रेट करणं, अशा माणसाचं आयुष्य साजरं करणं हे एक खूप गोड अनुभव असतो. तो मी अनेकदा घेतलेला आहे. माझे आजोबा गोनी दांडेकर यांच्या निमित्ताने, आई-वडिलांच्या निमित्ताने आणि ते सुख ऊर्जा आणि अभिजितला मिळतं आहे. मिसेस साहित्यलक्ष्मी जी त्यांना मिळतं आहे याचा मला खूप मनापासून आनंद होतो. आपण नॉर्मली लोकांच्या समोर त्यांचं कौतुक महाराष्ट्रामध्ये तर करण्याची पद्धत नाही आहे. पण आज त्यांना स्वतःला त्यांचा कौतुक सोहळा बघता आला आहे यासारखा आनंद.